बुलढाण्यातील राजूर घाट परिसरात बहरला पळस. पळसाची फुले वेधत आहेत निसर्गप्रेमींचे लक्ष. वसंत ऋतू लागताच जंगलामध्ये पळस फुले बहरतात आणि लाल केशरी रंगाने संपूर्ण वसुंधरा अगदी बहरून जाते. वसंत ऋतूत फुललेले हे पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रंगाची उधळण करणारा होळी सण जवळ आला की हमखास आठवण येते ती म्हणजे पळसाच्या फुलांची. भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना रानावनात बहरणारी लाल केशरी पळस फुले वसुंधरेचं सौंदर्य खुलवतात. बुलढाणा शहरानजीकच्या राजूर घाटातही लाल केशरी पळस फुले चांगलीच बहरलेली असून निसर्गप्रेमींचे ते लक्ष वेधत आहेत. तर रोज शिशिर ऋतू ओसरला की वसंताची चाहूल लागते. वसंताची चाहूल लागली म्हणजे पानं फुलं बहरायला लागतात. फुलं बहरायला लागले म्हणजे पळस फुलायला लागतो. पळस फुलायला लागला म्हणजे माणसाच्या मनातलं चैतन्य जागृत होते आणि त्या चैतन्याला उधाण येते आणि त्या संपूर्ण परिसर हा जणू काही सूर्यास्त झाल्यानंतर गुलाल उधळल्यासारखा तो परिसर दिसतो आणि त्याची लाली जणू काही आकाशात पसरलेली आहे असा भास संध्याकाळच्या वेळेस होत असतो. म्हणून लाली तिच्या गालाची अभयात पसरली, मस्ती चंद्र सूर्याची रूप पाहून जिरली, असं म्हणता येईल की या जीवनामध्ये पळसाचं जे चैतन्य वर्णन जे केलेलं आहे वेदापासून तर उपनिषदापासून तर लोकगीतांमध्ये पळस हा माणसाच्या जीवनामध्ये आपण जर घेतलं तर जीवनाचं सत्यसुद्धा सांगितलेलं आहे की माणसाचं जीवनाचा खरा अर्थ जो असेल कुठे गेले तरी माणसाला पळसाला पानं तीनच आहेत